रात्रीचे 12 वाजले होते, पण अव्यांश अजिबात झोपायचं नव्हतं. पण त्या दिवशी सकाळी रक्षाबंधन होतं म्हणून पटापट सगळ्या गोष्टी आवरल्या आणि अव्यांशची पहिली रक्षाबंधन होती की जी त्याला समजणार होतं सगळं, म्हणून त्याला छानसं रेडी केलं, ओवाळणी झाली. पण राखी बांधायची तर आम्हाला अजिबात नव्हती. त्याच्यानंतर सगळ्यांना राखी वगैरे बांधली, फोटोशूट झाला छानपैकी आणि अव्यांशला पहिल्यांदा काजू कतली ही पप्पांनी खाऊ घातली. तसं आम्ही त्याला अजिबात स्वीट वगैरे देत नाही. आणि ड्रेस चेंज केला आणि लगेच बाहेर गेलो मंदिरामध्ये, कारण त्या दिवशी शनिवार होता. शनिदेवाच्या आणि मारुतीच्या मंदिरात, दोघांच्या मंदिरात अव्यांशला दर शनिवारी मी तशी नेतच असते आणि श्रावण चालू झाल्यापासून तर दरवेळेस नेते. आणि इथं क्लिनिंग चालू होतं, पण अव्यांशला त्यावेळेससुद्धा थांबायचं नव्हतं. छान स्वतःच्या हाताने गंध वगैरे लावला. घरी आलो, संध्याकाळी वॉकसाठी दोघंही छानपैकी रेडी झालो. आणि अव्यांश माहिती नाही आज जरा जास्तच खुश होतं. दिवसभर इतकं थकून पळून सुद्धा अव्यांशला रात्री 12 वाजले तरी अजिबात झोपायचं नव्हतं. असं झालं ना की सगळंच अवघड होऊन जातं. सो चलो इथेच ब्लॉग एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय.